नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एम.टी. ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजची सर्वात मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, 1219 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप सुरू झाला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. कारण सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांसाठी अखेर पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेले आहे. मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, अतिशय मोठी बातमी शेतकऱ्यांसाठीही म्हणावी लागणार आहे. कारण मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्या खात्यात पैसे आलेत का आणि कोणाला मिळणार आहेत हे सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया. बघा मित्रांनो, मुख्य बातमी अशी आहे की सरकार आणि पीक विमा कंपनीच्या निर्णयानुसार आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांसाठीही नुकसान भरपाई दिली जात आहे. मित्रांनो, टोटल 1219 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप सुरू आहे. मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये सुमारे 37 कोटी रुपये वाटप सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील सुमारे 35 कोटी वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 41 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 45 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 32 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे 34 कोटी रुपये या ठिकाणी वाटप सुरू आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 43 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 30 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे 31 कोटी रुपये वाटप सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 40 कोटी रुपये या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सुमारे 42 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे 45 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 43 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 38 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. भंडारा जिल्ह्यात सुमारे 35 कोटी रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 44 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 33 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 41 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 34 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे 39 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यात सुमारे 36 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. परभणी जिल्ह्यात सुमारे 37 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 40 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे 35 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 38 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. नागपूर जिल्ह्यात सुमारे 42 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे 34 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 39 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यात 36 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तूर या पिकांसाठी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेला आहे. जर तुमचं DBT लिंक म्हणजे आधार लिंक तुमचं खातं असेल तर तुमच्या खातं एकदा चेक करा. कारण पीक विमा आजपासून या ठिकाणी वाटप सुरू करण्यात येत आहे. कोणाच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत ते पाहूया. बघा, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वितरित होत असून ज्यांचा अर्ज अप्रूव्ड झालेला आहे त्यांना देखील पीक विमा जमा होत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या जमिनीची नोंद आणि पीक तपशील योग्य आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पीक विमा जमा होत आहे. ज्यांनी ई-पीक पाहणी या ठिकाणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे. ज्यांचं आधार व बँक खातं लिंक पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे.
मित्रांनो, कोणाला अजून पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत हे सरकारनं देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. बघा, ज्यांनी पीक विमा भरलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार नाही आहे. ज्यांचा अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाही आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे किंवा चुकीची नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाही आहे. त्याचबरोबर आधार आणि बँक खातं ज्यांचं लिंक नाही किंवा KYC अपूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा दिला जाणार नाही आहे. ज्यांचं बँक खातं चुकीचं आहे अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाही आहे, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, जर तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या पात्र असून देखील तुम्हाला पीक विमा मिळाला नाही तर तक्रार कशी करायची ती बघा. या ठिकाणी तुम्ही अर्ज बघू शकता. हा असा अर्ज तुम्ही संकेतस्थळावरती डाउनलोड करू शकता किंवा झेरॉक्स सेंटरवरती जाऊन घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्ज कसा आहे. या ठिकाणी तुम्हाला विषय लिहायचा आहे, पीक विमा रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा अर्ज मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर मी खाली सही करणार. अर्जदार शेतकरी, माझ्या पिकासाठी चालू हंगामात पीक विमा भरलेला आहे. माझी सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, गाव टाकायचं आहे, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार, जर तुमचा सोयाबीन असेल तर सोयाबीन टाका, तूर असेल तर तूर टाका, कापूस असेल तर कापूस टाका. त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक देखील या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजेच तुमचा पावतीचा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे, तुमचा बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. महोदय, माझा पीक विमा अर्ज अप्रूव्ड असून आजपर्यंत माझ्या बँक खात्यात विमा रक्कम जमा झालेली नाही आहे. तसेच माझी ई पीक पाहणी पूर्ण आहे. आधार व बँक खाते DBT लिंक आहे. सर्व कागदपत्रे योग्य आहेत. तरी कृपया माझा अर्ज तपासून माझा प्रलंबित पीक विमा रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यात जमा करावी ही नम्र विनंती. आणि त्या ठिकाणी तुम्हाला खाली सही करायची आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र तुमच्याजवळ हे असणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला हे कागदपत्र तुम्हाला त्या अर्जाला जोडून द्यायची आहेत. यामध्ये तुमचं आधार कार्ड प्रत, 7/12 उतारा, विमा पावती, बँकेचं पासबुक याची झेरॉक्स देखील तुम्हाला सोबत द्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला लवकर पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला आधार कार्डची कॉपी असेल, 7/12 म्हणजे जमिनीचा दाखला याची झेरॉक्स देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला पीक विमा पावती, अर्ज क्रमांक, बँक पासबुकची कॉपी, जसं की तुमचा अकाउंट नंबर त्याच्यावरती क्लिअर दिसेल आणि IFSC कोड देखील क्लिअर दिसेल. त्याचबरोबर तुमच्याकडे ई पीक पाहणी नोंद असल्याचा स्क्रीनशॉट असेल तर तो देखील तुम्हाला जोडून द्यायचा आहे. त्याच्याबरोबर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्ज कुठं द्यायचा आहे, तर खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही अर्ज देऊ शकता. जसं की पीक विमा कंपनीचे स्थानिक कार्यालय किंवा प्रतिनिधी यांच्याकडे देखील देऊ शकता. आणि जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्हाला सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो की 1447 या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या पीक विम्याची चौकशी सविस्तर करू शकता.